कृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 3 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 62वा दिवस आहे आणि आम्ही निघालेले आहोत छिपानेर या ठिकाणावरून. तर सकाळचे आता 6 वाजलेले आहे, 6:15 झालेले आहेत. सकाळी 4-4:30ला उठून थंड पाण्याने स्नान करून पूजापाठ करून सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत आवरून. नर्मदे. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे नर्मदे. कोणाच्या आवरावर चालू आहे, कोण आवरतंय, कोण निघाले. तर आम्ही छिपानेर गावापासून 1 किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आम्हाला 3 वाटा लागलेल्या आहेत. एक पाठीमागची तिकडे होती, एक इकडे आहे आणि एक आहे इकडे समोर. तर परिक्रमावासियांना मार्ग समजावा याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत आणि थंडी खूप जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे मी असं बांधलेलं आहे. असं बांधलं की थंडी लागत नाही. सकाळचं वातावरण आहे, शांतता आहे आणि या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे बघा. खूप व्यवस्थित मार्गदर्शन नर्मदा खंडामध्ये होतं, जेणेकरून एकटा जरी माणूस चालला तरी कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही किंवा त्रास होणार नाही. आम्ही पुढे आल्यानंतर 3-4 किलोमीटर सकाळपासून चालून आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला लागलेलं आहे चोरसाखेडी गाव लागलेलं आहे. सकाळचा टायमिंग आहे, आता 8 वाजलेले आहेत आणि थंडी आहे. चोरसाखेडी गाव. वासरू आहे या ठिकाणी, त्याला थंडी वाजते म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्याला पोत टाकलेलं आहे अंगावरती. ऊब येते, खाऊ पण दिलेला आहे खायला. नर्मदे हर. चोरसाखेडी गाव. नर्मदे हर. चोरसाखेडी गावामध्ये आल्यानंतर राधाकृष्ण मंदिर लागलेलं आहे. त्या ठिकाणी परिक्रमावासियांची चाय प्रसादीची सेवा करतात. तर थांबलेले आहे तिथे परिक्रमावासी. नर्मदे चाय प्रसादी घेऊन निघालेला आहोत पुढच्या मार्गाकडे. तर सकाळ सकाळी परिक्रमावासियांना चाय प्रसादी बालभोगची सेवा देतात. छिपानेरपेक्षाही मोठं आहे चोरसखेडी गाव. तसं बघायला गेलं की छिपानेर मोठं गाव आहे, त्याच्यापेक्षा हे चोरसखेडी गाव छोटं आहे. तर बरेच जण विचारतात तुम्हाला शहर वगैरे लागतात का मोठे. तर हो, आम्हाला शहर लागतात मोठे, पण आमचा जास्त मोस्टली प्रवास आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. 8-8:30 झालेले आहेत, तरी पण अजून जास्त प्रमाणात धुकं आहेत. नर्मदे हर. चौरसखेडी गावाच्या बाहेर पडलो तर जास्त प्रमाणात इथे गहू लावलेला आहे आणि गव्हाला जास्त पाणी देतात, त्याच्यामुळे थंडी खूप जास्त आहे, धुकं आहेत अजून. आणि आमच्यापासून 200 मीटर अंतरावरती नर्मदा मैया आहेत. सकाळी थंडीचा चालताना जास्त आनंद येतो अजूनही. नर्मदे हर. समोर जे मंदिर दिसत आहे ते आहे सातदेव येथील पातालेश्वर महादेव. तर आपण तिथे दर्शनाला जाणार आहोत. मला तिथला थोडाफार इतिहास माहिती आहे, तरी पण जर तिथे पंडितजी दिसले तर आपण त्यांच्याकडूनही अजूनही चौकशी करून घेऊयात. तर इकडे आहे हरभरा पेरलेला गहू आहे. सकाळचं वातावरण आहे, आता 8:30 झालेले आहेत. धुकंही तितकेच प्रमाणात आहेत. तर इथे बोर्ड लिहिलेलं आहे अन्नक्षेत्र पातालेश्वर मंदिर सातदेव. गावाचंच नाव सातदेव आहे.
हे हर नर्मदा मैयाच्याच किनारी इकडे पातालेश्वर महादेव आहे. करुणाधाम आश्रम असं आश्रमाचं नाव आहे. सातदेव भेरुंदा या नावाने ओळखलं जातं. नर्मदे हर. पातालेश्वर महादेव मंदिर आणि करुणाधाम आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत. तर आश्रमाच्या सभोवतालचा हा परिसर आहे. 2022 साली मी या ठिकाणी मुक्कामी थांबले होते. 23-24 साली तर मी पुढे निघून गेले होते, आलेच नाही. पण आता 2025-26ला मी आलेले आहे. तर पूर्णपणे चेंजेस झालेला आहे. आश्रमही चेंज झालेला आहे. त्यानंतर इकडं मंदिर होतं, एकदम जुनं मंदिर होतं, ते मंदिरही एकदम चेंज झालेलं आहे. तर या ठिकाणी पातालेश्वर महादेव मंदिर आहे. तर यांचा इतिहास असा आहे की गोंड राजाने या गावाला 7 देव असं नाव दिलं होतं, कारण सप्त ऋषींनी या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली होती आणि म्हणून भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले, जे पातालेश्वर म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर या 7 ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती, त्याच्यामुळे या गावाचं नाव 7 देव असं पडलेलं आहे. तर आपण जाऊयात दर्शनासाठी. नर्मदे हर. आणि मी मगाशी म्हटलं होतं का 2-3 वर्षांपूर्वी हे मंदिर जे होतं त्याचं काम चालू होतं. तर 2022 साली मी जे आले होते तेव्हा एकदम पुरातनकालीन मंदिर होतं. आता एवढं 1-2 वर्ष त्याचं काम झालेलं आहे. नर्मदे हर. समोर इथे गंजाल, गोमती आणि नर्मदा मैया या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे, त्रिवेणी संगम. नर्मदे हर. नर्मदे हर. पातालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. 7 देव गावाचं नाव आहे. सकाळ सकाळी खूप जास्त थंडी आहे आणि इकडची लोक जे आहेत सकाळ सकाळी उठतात, थंड पाण्याने स्नान करतात, पूजा करतात. लहान मुलं पण तितकेच ह्याने येतात. आपल्या इकडे बोलायचं झोपा थंडी आहे. इकडे मंदिर आहे. तर पातालेश्वर महादेवांचं जे महत्त्व आहे ते सांगायला तिथे पंडितजी नव्हते आणि आम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं. पण पुढे आल्यानंतर या ठिकाणी बालाजी सरकार 7 देव मंदिर आहे. तर इथे पंडितजींनी आम्हाला सांगितलं, तर आम्ही तुम्हाला पण ऐकवतो. हे हर. बता दीजिए कि उधर पातालेश्वर मंदिर का महत्व. पातालेश्वर मंदिर जो है भोलेनाथ स्वयं पाताल से निकला हुआ, उसमें जल चढ़ा वो भी अंदर जाता है. अभी भी जाता है. हाँ अभी भी जाता था, वो तो पर्दे बंद कर दी समिति ने. और वहाँ पर कोई राक्षस ने तपस्या की थी, उसके कारण से वो भोलेनाथ पाताल से प्रकट हुआ है. ऐसे बता दिया कि सप्त ऋषि ने तपश्चर्या की थी. हाँ सप्त ऋषि ने तपस्या की है, उसके प्रभाव से वो पाताल से भोलेनाथ स्वयंभू है. स्वयंभू. नर्मदे हर. नर्मदे हर. चालून आल्यानंतर एका ठिकाणी आता आम्ही विश्रांतीला बसलेलो आहोत आणि इतकी प्रचंड थंड हवा सुटलेली आहे. तुम्हाला जर दाखवलं तर बघा धुका आहेत अजून. आणि आता वाजलेले आहे 10:30. कोणालाही वाटणार नाही एवढी थंडी आहे. एकदम चिल झालेलं आहे सगळीकडे. तर चालून पाय दुखायला लागले म्हणून बसले तर थंडी लागते आणि चालायला लागलं की पाय दुखतात. आता 15-20 मिनटं बसूयात आणि मग निघूयात पुढे. तर मग अशी बसले, थोडंसं पुढे आले. पुढे म्हणजे 3-4 किलोमीटर पुढे चालत आले. तर बसल्यावरती थोडा वेळ काय वाटलं नाही, नंतर इतकी थंडी लागायला लागली. आणि आताही बघू शकता तुम्ही माझ्या मागे खूप जास्त प्रमाणात धुका आहेत. तर आता वाजलेले आहेत 11-11:30 आणि इतकी थंडगार हवा सुटलेली आहे, धुका आहेत. आणि अजूनही जेवढं पुढं जाऊ तेवढं आम्हाला थंडी लागत राहील. तर बसते आता थोडा वेळ. मंडी गावाला जायचं आहे भोजन प्रसादीसाठी. तर चला थोडी विश्रांती करते. तर जर बघत असाल तर तुम्हाला धुकं दिसत आहेत सगळीकडे आणि हवा पण आहे. गहू आहे, हरभरा आहे. चालायला इतकं सुंदर वाटते. आता वाटते सकाळचे 6-6:30 वाजलेत की काय. तर मी थोडा वेळ विश्रांती केली आणि पुढे 2 किलोमीटर चालून आले. 2 किलोमीटर चालून आल्यानंतर हे मंडी गाव लागलेलं आहे, ज्या ठिकाणी दुपारची भोजन प्रसिद्धी करायची आहे. आता 11:30 वाजलेले आहेत
आणि प्रत्यक्षात जर मी माझ्या नजरेने मला असं वाटते 6:30-7 वाजलेत. सकाळचं वातावरण दिसते आणि अशी थंडी असली की परिक्रमा अशी जास्त चालतात. या थंडीला बघून आम्ही म्हणजे 16 किलोमीटर आता आलेलो आहोत. तर अन्नक्षेत्र पुढं गेलं की उजव्या हाताला आहे, तर तिथे जाणार आहे आता. तर इथे समोर बोर्ड पण लावलेला आहे, अन्नक्षेत्र हंसेश्वर महादेव मंदिर. आणि इकडे आहे परिक्रमा मार्ग. ज्यांना आश्रमात यायचं नसेल त्यांनी समोर जातात. तर मला आता आश्रमात जायचं आहे, मी निघते आश्रमाकडे. तर आश्रमाकडे मी चाललेले आहे. आश्रमाचा रस्ता माहीत नव्हता, एक लहान मुलाला विचारलं, त्याने सांगितलेलं आहे नर्मदे हर. कदाचित समोर जे आहे ते आश्रम असावं. थंडी बघत असाल, पलीकडे आहेत मैया. तर इथेच हे आश्रम आहे. जातोय आम्ही आश्रमात. मी एकटीच राहिले माग आज, बाकीचे सगळे गेलेले आहेत. तर चला आतमध्ये जाते, नंतर व्हिडिओ घेते. समोर आहे इकडे आश्रम आणि आश्रमाच्या समोर जर बघितलं तर खूप सुंदर असा नजारा म्हणजे साक्षात मैया आहे तिथून. आणि खूप सुंदर असं या ठिकाणी मैयाचं दर्शन होतंय. डोळे पाणावून गेलेत मैयाला बघून. थंडी बघत असाल तुम्ही. आणि खाली घाटही उत्तम आहे. इथून उतरायला आहे, इथून खाली असं उतरायचं, आपण खाली जाऊ शकतो. नर्मदे हर, नर्मदे हर. तर मी आलेले आहे आता आश्रमामध्ये. आश्रमात आल्यानंतर अजूनच थंडी लागते, कारण की बांधकाम चालू आहे, पाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे परिक्रमावासी बघा ब्लँकेट घेऊन पडलेले आहेत. आणि हे काकाजी आहेत, मी यांचा तुम्हाला नंतर थोडासा परिचय करून देणार आहे थोड्या वेळाने. तर आपण निवांत बोलूया त्या विषयावरती. तर चला, आश्रमात आलेली आहे. तर आश्रमात आल्यानंतर आता मी थोडी भोजन प्रसादीसाठी थोडीशी मदत करते आणि दर्शन घेऊ आपण इथे मंदिरामध्ये. परिक्रमावास्यांनी लावलेलं आहे आसन. पोलीस काकांनी डायरेक्ट ब्लँकेट घेतलेलं आहे, कारण की थंडी खूप जास्त आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रमात आल्यावर सगळ्यात प्रथम ड्युटी म्हणजे कपडे धुवून काढणे. थंडी आहे तरी पण कपडे धुतात, मग धुवावेच लागतं. कोण धुवून देईन मावशी आपली कपडे? आपल्याला आपलं धुवावं लागतं. कपडे धुवून इथं टाकलेले आहेत वाळायला. नर्मदे हर. टाइम भेटन तसं परिक्रमावासी आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट करतात. नर्मदे हर. इकडे आहेत शिवजी, तर जाऊयात दर्शनासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. झालेला आहे आणि प्रचंड प्रमाणात थंडी आहे. पाठीमागे बघितलं तर धुकं आहेत सगळी. तरी आमच्या मैयांनी कपडे धुतलेले आहेत तेवढ्या गारठ्यामध्ये. 12 वाजले तरी गारठा सुटला. एवढा गारठाच म्हणतात है ना. थंडी सुटली का गारठा सुटलाय? थंडी रे, गारठा नाही, गारठा ना. नर्मदे हर, नर्मदे हा. खूप थंडी आहे. तरी कपडे धुतले म्हणा. कपडे धुतले, आपले कपडे लागत धुवायला. छान धुतले गारवाय कपडे, छान धुतले. हा, दमल्या का? नाही मयाकच काय दमून. हा, मया आपल्याला मयात आली होती. पण आता एवढी थंडी, अजून पुढे गेलं की 2-2 वाजेपर्यंत धुकं आहेत. चालतेच, चलू तसंच. थंडीत चालायला कसं वाटतं? छान वाटतं, आनंद घेतो. किती चाललं ते कळत नाही. आनंदच आपल्याला. आमच्या गवळण मावशी काय म्हणा उतरल्यात बरं का, पहिल्यापेक्षा जवळजवळ 5-6 किलो मावशी उतरल्या असतील तब्येतीने.
चला आता जातो आतमध्ये, आराम करतो. इथे विचारलेलं आहे भोजन प्रसादीला काही मदत करू का. थंडी पण खूप जास्त प्रमाणात आहे. पाठीमाग बघितलं तर सगळ्या मैया आमच्या कुडकुडायला लागल्यात आणि धुकं आहेत. तर चला, शिल्पा मावशी बसलेल्या आहेत पीठ मळण्यासाठी. तर आज पुऱ्या करायच्या आहेत. तर मैया कसं वाटतंय? पहिल्यांदाच मध्ये तर मैया हे शिकवती सगळं. नर्मदे हार. तर निघालेले आहेत परिक्रमावासी भोजन प्रसादी करण्यासाठी. आणि अजून जर बघा तर थंडीचं प्रमाण जे आहे ते अजून वाढत चाललेलं आहे. अजून काही 1-2 दिवसांनी 2-2 वाजेपर्यंत धुके राहतील. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज ब्लँकेट नाही आणले, संध्याकाळी येतील आता. इकडे आहे नर्मदा मैया. हे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आज भोजन प्रसादीमध्ये आहे हिरव्या मिरचीचा ठेसा, पुरी, कच्ची मेथीची भाजी आणि डाळ. नर्मदे. भोजन प्रसादी केली, आवरले, थोडंसं बसलो 5-10 मिनिटांनी निघतोय पुढे. कारण की ऊन पडलेलं आहे, लाईटले ऊन पडले. सकाळचा सूर्य कसा उगवतो, कोमट ऊन म्हणतो आपण, तसं ऊन पडलेलं आहे. तर चला निघूयात. मध्ये हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी निघलेले आहेत आपापल्या दिशेने समोर. आश्रमाच्या बाहेर पडून आम्ही लागलेलो आहोत आता समोरच्या वाटेला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. गावाच्या बाहेर पडतोय आता आम्ही. नर्मदे हर. गाव सोडून गावाच्या बाहेर पडलो. गावाच्या बाहेर पडल्यानंतर एक उजव्या हाताने रस्ता निघलेला आहे, शॉर्टकट मार्ग आहे. या ठिकाणी लिहिलेला आहे मा नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग. परिक्रमावासी निघालेले आहेत या शॉर्टकट रस्त्याने. मी पुढे आलेलो आहोत आता नीलकंठ धाम या ठिकाणी. इकडे मुक्तिधाम आहे, इकडे नीलकंठ गाव आहे आणि पाठीमागे शिलकंठ होतं. तर जाणार आहोत आमच्या मार्गाला. नीलकंठ जे गाव आहे, गावाच्या बाहेर मंदिर आहे, तर त्याच्या अलीकडूनच एक लेफ्ट साईडला रस्ता निघतो, तिथून आम्हाला जायचं आहे. तर आम्ही नीलकंठ गावापासून पुढे चमेटी गाव आहे, त्या चमेटी गावाकडे निघालेलो आहोत चालत. तर आम्ही डांबरी रस्त्याने चाललो होतो. तितक्यातनं जर आमची या लाल कापड बांधलेल्या लाकडांवर पडली. लाल कापडं बांधली की लक्षात ठेवायचं की या ठिकाणाहून परिक्रमा मार्ग आहे. तर इथे काही लिहिलेलं नव्हतं, मग लिहायला काही नव्हतं. इथं कोळसा घेतला इथला आणि या ठिकाणी मी असं परिक्रमा मार्ग आणि ॲरो काढला, जेणेकरून परिक्रमावासींची नजर इथे पडेल आणि परिक्रमावासी समोर निघतील. तर चला आपण जाऊया. तिथून 7 किलोमीटर अंतरावरती बाबरी घाट आहेत. नर्मदे हर. परिक्रमावासी पुढे येऊन या ठिकाणी शेतीच्या बांधाला विश्रांतीला बसलेले आहेत. नर्मदे हर. दमले का? दमले? नर्मदे हर.
आतमध्ये वळालो आणि वळाल्यानंतर मी चाललेले आहे गावाच्या शेतातून. इकडे पण शेत आहे, राईट हँड लेफ्ट हँड दोन्ही बाजूनी शेत आहे आणि मध्येच हे बघा अशी वाट आहे. या वाटेने चाललेलो आहोत. मागून परिक्रमावासी येत आहेत. आता थंडी थोडीशी कमी झाली आहे. ते पण किती वाजता कमी झाली? 2 वाजता, 2 ते 3 आणि परत आता 4 वाजता लागायला सुरुवात होईल. तशी हवा सुरू झालेली आहे थंड. बघा असा शेतातून रस्ता आहेत. ज्याचं शेत आहे ते खूप भाग्यवान आहेत. केवढे नर्मदा परिक्रमावासींचे पाय त्यांच्या शेतातून जातात, कारण की साक्षात मैया इथून चालल्यासारखं आहे. मी आता या वाटेने आलो. पुन्हा 2 रस्ते लागले होते. हा एक रस्ता लागला होता आणि हा एक लागला होता. तर झाडाला पत्रा ठोकलेला आहे आणि त्याला कलर करून नाव दिलेलं आहे नर्मदा परिक्रमावासी मार्ग. आणि अशा रस्त्यावरून काय होतं, चालताना हे गवतात पाय ठेवतो, अंदाज येत नाही, पाय मुरगळतो. माझा थोडा आता पाय मुरगळल्यासारखं वाटतो. मग अशी लागलं होतं पायाला. झेंडी पण बांधलेली आहे, त्याच्या आधारे परिक्रमावासी निघालेले आहेत पुढे. आणि समोर जर बघितलं तर असं वाटते पहाटेचे 6-7 वाजले की काय, पण आता वाजलेले आहेत 3:30-4. अमावासी बसलेले आहेत गव्हाच्या शेतामध्ये विश्रांतीला. नर्मदे हर. तर चला आपला रस्ता वाट बघतोय पुढे. थोडं थोडं बसलंही पाहिजे. नर्मदे हर. नर्मदे हर. हा शितगावला नाही बघा, डिमावरला आहे. डिमावर 6 किलोमीटर इथून. हो. आजी कुठे आहेत? आजी त्रास होतोय चालायला. चला नर्मदे हर. पुढे आल्यानंतर परिक्रमावासी या ठिकाणी विश्रांती करतायत. मस्तपैकी लिंबाचं झाड आहे, त्याच्या खाली अंग टाकले सगळ्यांनी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्हाला डांबरीचा रस्ता लागलेला आहे, म्हणजे सिमेंटी रस्ता आहे हा, पगदंडी सोडून. थंडी इतकी लागलीत ना आता प्रचंड. नर्मदे हर. तर आम्ही आता आलेलो आहोत खडगावमध्ये. तर बाबरी घाटला जायचं होतं, नर्मदा मंदिर बाबरी घाटला जायचं होतं, पण जाणे शक्य झालं नाही. 6 किलोमीटर होतं. मग खडगावमध्ये नर्मदा मंदिर आहे, या ठिकाणी आम्ही आता थांबलेलो आहोत. हे आहे आश्रम आणि नर्मदा मंदिर पण आहे. तर हा आश्रमाच्या सभोवतालचा परिसर आहे. तर आम्हाला पडवीलाच जे आहे ते आसन लावायला लागलेलं आहे. थंडी जास्त प्रमाणात आहे. तर चला आता आरतीची वेळ होईन, आरती करतो आम्ही. आलेलो आहोत भोजन प्रसादी करण्यासाठी. तर आज भोजन प्रसादीमध्ये आहे दाल बाटी. तर त्याचा आपण आनंद घेऊयात. नर्मदे हर.